शेतकऱ्यांचा संताप उफाळला. ढोल ताशांच्या गजरात कृषी कार्यालयावर धडक. मुक्काम ठोको आंदोलन सुरू. विमा कंपनी आणि कृषी अधिकारी चिंधीचोर. आंदोलकांचा आरोप. आज दिनांक 17 रोजी शुक्रवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सन 2025च्या खरीप हंगामातील पीक विमा अद्याप न मिळाल्यानं संताप अनावर झालाय. आज जालन्यात शेकडो शेतकरी ढोल ताशांच्या गजरात आणि हातात कापडाच्या चिंध्या घेत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी शेतकऱ्यांनी थेट कार्यालयात ठिय्या देत मुक्काम ठोको आंदोलनाला सुरुवात केली. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा डिसेंबर अखेरीस देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अनेक महिने उलटूनही प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाहीये, असा आरोप आंदोलकांनी केलाय. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विमा कंपन्या आणि कृषी अधिकारी चिंधीचोर आहेत असा तीव्र आरोप केला. काही अधिकाऱ्यांनी पीक कापणी प्रयोग प्रत्यक्ष शेतात न करता घरी बसूनच केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. 3 दिवसात पीक विमा मंजूर करून द्यावा, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करून जिल्हाभर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. जालन्यातील जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या बेमुदत मुक्काम ठोको आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्यानं संपूर्ण जालना जिल्ह्यात या आंदोलनामुळे वातावरण तापले असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सांगा, तुम्ही आज कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये धडकलेले आहेत. हे आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे. काय नेमक्या मागण्या आहेत आणि तुम्ही ढोलताशा या ठिकाणी आणले? नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत प्रति शेतकऱ्याला 17,000 रुपये हेक्टरी विमा देऊ. आणि आतापर्यंत जवळपास 4 महिने उलटून गेलेले, परंतु कुठल्याही शेतकऱ्याला मराठवाड्यातला 1 रुपया देखील विम्याचा मिळालेला नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की मराठवाडा हा पूर्ण अतिवृष्टीग्रस्त झालेला आहे आणि अतिवृष्टीच्या प्रमाणामध्ये आम्हा शेतकऱ्याला या ठिकाणी विमा मिळाला पाहिजे. ती मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जोपर्यंत ते आम्हाला अतिवृष्टीच्या प्रमाणात विमा देणार नाहीत किंवा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे 17,000 रुपये हेक्टरी विमा देणार नाहीत, त्याकरिता आम्ही आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं संबंधित विमा कंपनीचे अधिकारी व संबंधित कृषी विभाग यांच्या ऑफिसवरती धडकलेलं होतं. आणि थोड्याच वेळामध्ये यांचं आम्ही स्वागत कशाने करणार आहोत, तर ज्या पद्धतीने आम्हाला विम्यातून त्यांनी वगळले, म्हणजे आम्हाला निवळ चिंधी चोर समजलेलं आहे, परंतु आम्ही त्यांना देखील या ठिकाणी चिंधे देऊन त्यांचं स्वागत करणार आहेत. कारण की आम्हाला ज्या पद्धतीनं प्रत्येक महसूल मंडळामध्ये कुठल्या पिकाला किती विमा येणार आहे आतापर्यंत कुठलेही वाच्यता त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालेलं नाही, कुठल्या न्यूज पेपर मधून नाही किंवा कुठल्या चॅनल मधून नाही. आणि त्या गोष्टीचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीला चिंध्या देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. जर पुढील 2 दिवसामध्ये आमची विम्यासाठीची जर बैठक या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर नाही लावली, तर या ठिकाणी आम्ही आज रोजी मुक्काम ठोको आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. उद्यापासून या आंदोलनाला तीव्र स्वरूपाचा इशारा देखील आम्ही या ठिकाणापासून सुरू करणार आहोत. माझं नाव गजानन रामनाथ उगले.